राधे राधे. हॅलो फ्रेंड्स. तर आज मी खूप खुश आहे कारण मला आज माझं इंस्टाग्रामचं फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशन जे आहे ते मिळालेलं आहे आणि त्याचं मला शूट करायचं आहे. तर ही महादेवाने मला दिलेलं एक गिफ्टच आहे कारण जे ब्रँड आहे तेही महादेवाशीच रिलेटेड त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. तर हे आहे सद्गुरू यांचं ईशा लाईफचं प्रोडक्ट्स. तर यांनी मला बरेच काय प्रोडक्ट्स हे दिलेले आहेत आणि त्याची छान अशी एक रील बनवून मला त्यांना द्यायची आहे. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी श्रद्धा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मला जायचं आहे शूट करायला म्हणून ही माझी तयारी सुरू झालेली आहे. तर आता थोडे हेअर्स जे आहेत ते व्हाईट झालेले आहे तर हेअर कलर करणं सुरू आहे. ज्या संगीता वहिनी आहेत तर त्याही मला हेल्प करत आहे आणि हेअर कलर माझे झालेले आहे. केस वॉश करूनही झालेले आहे आणि मला पटपट आवरून मग आम्हाला जायचं आहे शूटला. कारण म्हणजे मलाच आवरायला लागणार आहे आणि संगीता वहिनीही त्यांच्या घरी गेलेल्या आहे आणि आईची तब्येत तर बरी नाही आहे म्हणून पटपट मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि बाकी किचन वगैरेही आवरायचं आहे आणि मग नंतर दुपारी जायचं आहे आम्हाला फोटोशूट करायला. मी आता इथे भाजी बनवत आहे आणि मग नंतर पोळ्याही बनवायच्या आहे. मग किचन ओटाही आवरायचं आहे. तर पटपट माझे कामं सुरू आहे. शूट आम्हाला म्हणजे फोटोग्राफरशी बोलणं झालेलं आहे तर दुपारी ऊन आहे म्हणून शूट चांगलं येणार नाही म्हणून आम्ही जाणार आहे 3 वाजेच्या नंतर. आणि आई म्हणजे बाकी स्वयंपाक वगैरे तर करत नाही आहे. मग तिला मला जे काय तांब्या वगैरे लागणार आहे फोटोशूटसाठी महादेवाला पाणी वगैरे घालायला तर ते धुवून मी तिच्याकडून आता घेतलेलं आहे. आणि आता मी आलेली आहे पार्लरमध्ये मेकअपसाठी कारण शूट करायचं आहे. व्यवस्थित मेकअपही झाला पाहिजे आणि साडी एवढी व्यवस्थित मला घालता येत नाही. मग त्यांनीच साडी वगैरे त्यांनी व्यवस्थित मला इथे करून दिलेली आहे आणि मेकअपही छान असा त्यांनी इथे केलेला आहे. तर आता मी रेडी झालेली आहे पूर्णपणे आणि आम्ही लवकरच निघू तिकडे शूटसाठी. तर म्हणजे महादेवाचं माझं जे इंस्टाग्रामचं आहे तर ते सगळं महादेवाचेच माझे जे ते व्हिडिओज आहेत म्हणून हे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते शूटही आम्ही महादेवाजवळच करायचं डिसाईड केलेलं आहे. आणि महादेव मंदिरामध्ये आम्ही आता चाललेलो आहे पण अंबडमध्ये एवढं जुनं असं मंदिर नाही आहे म्हणून अंबडच्या जवळच एक 15 ते 20 किलोमीटर एक गाव आहे जामखेड म्हणून. तर आम्ही हे शूट जे आहे तर त्या मंदिरात करणार आहोत. तर ते खूप छान असं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि फोटोग्राफर आहे तोही अंबडचा आहे तर तोही तिकडे येणार आहे डायरेक्ट. आणि त्यांनी पण सजेस्ट केलं की आपण जामखेडला शूट करू म्हणून कारण अंबडला एवढं जे चांगले मंदिर नाही आहेत. तर आता आम्ही इथे मंदिरात येऊन पोहोचलेलो आहे आणि म्हणजे फोटोग्राफरच्या पहिले आम्हीच इथे पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही थोड्या वेळ वेट करू फोटोग्राफरचा कारण आणखी थोडंसं ऊन आहे. तर आता वाजलेले आहे 4:30 आणि जो फोटोग्राफर आहे तो आलेला आहे. याचं नाव आहे कुणाल. तर मला पहिले काय एक्सपिरियन्स नाही आहे व्हिडिओ कसा करेल काय. पण ज्या संगीता वहिनी आहे रितू आहे तर त्यांनी सांगितलेले की हा चांगला व्हिडिओज बनवतो म्हणून आम्ही त्याच्याकडून शूट करून घेत आहे. तर आता हे जे शूट आहे ते सुरू आहे आणि जे प्रोडक्ट्स मला मिळालेले आहे तेही इथे चांगल्या प्रकारे म्हणजे फोटोग्राफरनी ते व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे यूज केलेले आहेत. 1 2 3 ॲक्शन. तर आता आमचं शूट हे झालेलं आहे, पॅकअप झालेलं आहे आणि जो व्हिडिओ आहे रील आहे तुम्ही इंस्टाग्रामवर चेक करू शकता किंवा शॉर्ट्समध्येही तुम्ही ती बघू शकता. तर असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.